इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. शेतजमिनीच्या वादातून आई आणि मुलाला संपवलं, यात वडील गंभीर जखमी झाले असून भावकीच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. बार्शी तालुक्यातील भोयरे गावात दुहेरी हत्येची घटना घडली, ज्यामुळे सोलापूर हादरून गेला आहे. शेताच्या वादातून युवक आणि आईचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत. सागर पाटील, सिंधू पाटील असं मृत व्यक्तीचे नाव असून किसन पाटील गंभीर जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून हत्या झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बार्शी तालुक्यातील भोयरे गावात पाटील भावकीत वाद झाला. हा वाद शेतीच्या वाटेच्या वादातून झाल्याचं समजतं. किसन पाटील, सागर पाटील, सिंधू पाटील हे कामानिमित्त शेतात गेले. शेतातून घराकडे परत येत असताना त्यांच्या घरासमोर हल्ला घडला. पुतण्यानेच धारदार हत्यारानं चुलत्याचा मुलगा, त्याची आई अशा दोघांना ठार केलं. यात किसन पाटील गंभीर जखमी झाले आहेत. आतापर्यंत पोलीस ठाण्याच्या शेतीच्या वादाची महसूल अथवा पोलीस तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र हा प्रकार पाटील भावकीत शेतीच्या वादावरून झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. सागर पाटील वय 30, सिंधू पाटील वय 55 यांचा हल्ल्यात मृत्यू झाला, तर किसन पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बार्शीतल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना घडल्यानंतर प्रभारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, बार्शी शहराचे निरीक्षक बालाजी कुकडे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात सौदागर दादा पाटील यांच्यासह अन्य एकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.